ऐकूया ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात अपर्णा सचिन पाटील लिखित ललित बंध कळत न कळत. फक्त एका मिनिटासाठी मी डोळे बंद केले आणि स्वतःमध्ये डोकावलं. जन्मापासून आतापर्यंत कळत न कळत अगणित गोष्टी घडून गेल्या होत्या. या एका मिनिटात या जीवनपटाचा चित्रपट संपणारा नव्हता. हो, पण त्या विचारांना त्यावेळी चालना मात्र मिळाली. आपल्या लहानपणी आपल्या आईवडिलांना झालेला त्रास, भलेही त्याला ते त्रास मानत नसतील, हो, पण झाला किंवा त्यांनी तो हसत खेळत आनंदानं स्वीकारला. आपल्या नकळत कितीतरी त्रासाचे क्षण त्यांनी त्यावेळी भोगले असतील. आपल्या आजारपणाचे, हट्टीपणाचे. हळूहळू वाढत्या वयात मिळालेल्या संस्कारात आपल्या कळत नकळत अनेक विचारांची पुंजी आपण जमा करत गेलो. आपल्या एकूणच वर्तणुकीतून आपली शरीरयष्टीही घडत गेली. शारीरिक आणि बौद्धिक जडणघडणीला कळत नकळत कसे पैलू पडत गेले हे तेव्हा कमी पण आता जास्त कळतंय. शालेय जीवनात शिक्षक, मित्रमैत्रिणी यांच्या सोबतीनं जगताना कधी बरोबर तर कधी चुकीच्या काही गोष्टी घडल्या असतीलच की, आपल्याही नकळत. शेजाऱ्या पाजाऱ्यांशी, नातेवाईकांशी बोलताना, वागताना कधी चुकले असेन का, कळत नकळत. गंमत अशी आहे की नकळत झालेल्या आपल्या चुका सहज समजत नाहीतच मुळी. हो, पण त्याच चुका दुसऱ्याच्या असतील आणि भलेही त्यांच्याकडून नकळत झाल्या असतील तरीही आपल्याला मात्र त्या पक्क्या लक्षात राहतात. पण खरं सांगू का, मी मात्र माझ्या आठवणींचा साठा स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या नादात असते. हिंडत फिरत, खेळत खेळत माझ्यावर माझ्या आईवडिलांचे आणि शिक्षकांचे कळत नकळत झालेले संस्कार हे मी माझ्या यशाचं कारण समजते. काही खास मैत्रिणींशी कळत नकळत वाढत गेलेली मैत्री, कळत नकळत सहवासानं वाढलेलं प्रेम, कळत नकळत स्वतःकडे झालेलं दुर्लक्ष, अशा कळत नकळत कितीतरी बारीक सारीक गोष्टी सांगायच्या म्हटल्या तर त्याची मोठी यादी तयार होईल. पण श्रोते हो, कळत नकळत आपल्या आयुष्यात आपल्याकडून खूप गोष्टी घडून जातात हे मात्र खरंय. कळत नकळत जशा वाईट गोष्टी आपल्याकडून होऊन जातात तशा चांगल्या गोष्टी देखील होतातच बरं का. कळत नकळत जशा चुका होतात तशा अनेक बरोबर गोष्टी सुद्धा होऊन जातात. बरीचशी बारीक सारीक चांगली कर्म ज्याला आपण पुण्यात गणू शकतो अशा गोष्टीही कधीकधी कळत नकळत आपल्या हातून घडून जातात. कळत नकळत एखाद्या छंदाकडे आपण वळतो आणि पुन्हा तोच छंद आवडीचा होतो आणि बघता बघता ती आवड आपलं कार्यक्षेत्र बनते. आम्हा गृहिणींच्या हातून तर घर बसल्या कळत नकळत अनेक संशोधनं चालू असतात. एखाद्या पदार्थाच्या माहीत नसलेल्या रेसिपीला कल्पनेची जोड देऊन त्या स्वादिष्ट झालेल्या पदार्थाला भलेही सगळे अप्रतिम स्वादिष्ट म्हणत खात असतील, पण त्यामध्ये कळत नकळत कुठले स्वाद आहेत हे सुगरणीलाच जास्त कळतं. कळत नकळत येणारा कामाचा ताण हा तर आपल्याला सहज समजतही नाही. मग ते काम बौद्धिक असो वा शारीरिक, आपल्या नकळत तो ताण वाढत जातो आणि मग तो आपल्याला समजतो. काही लोकांच्या तब्येतीवर त्याचाच कळत नकळत इतका परिणाम होतो की नंतर त्यांनाच कळत नाही की याला नेमकं कोणतं कारण कारणीभूत आहे ते. मग ते शरीर स्थूल होण्यापाठीमागचं असो किंवा सडपातळ. कधीकधी तर हेच कळत नकळत घडणारे परिणाम अंतर्मनालाही पोखरून काढतात. अशा कळत नकळत झालेल्या त्रासाचे परिणाम शरीरातील अंतर्गत रचनेवरही परिणाम करतात की जे धोक्याची सूचना मिळाल्यावरच समजतात. शरीरातली साखर वाढणं, रक्तदाब वाढणं या गोष्टी सहज होत नाहीत. त्या पाठीमागे सुद्धा आपण कळत नकळत आपल्या शरीराकडे आणि मनाकडे केलेल्या दुर्लक्षांचेच परिणाम असतात. आयुष्यात कळत नकळत घडणाऱ्या चुकांची शिक्षा भोगायला लागू नये यासाठी अशा गोष्टी आपल्या हातून कमी घडाव्यात याची दक्षता मात्र आपणच घ्यायला हवी. क्षणभर थांबून त्या कळत नकळत घडलेल्या चुकांची माफी, गमतींची गोड आठवण,
त्यातून मिळालेलं सुख, आनंद, प्रेम, नाती सर्वांचेच आपण धन्यवाद मानूया आणि पुन्हा पुढच्या कळत नकळतच्या प्रवासासाठी चालत राहूया.